2021 रोजी जो नियम जो कायदा आम्ही पारित केलेला आहे त्या कायद्याच्या अनुषंगाने जर कोणाला व्यावहारिक मराठी भाषेचं ज्ञान येत नसेल तर त्याच्यावर कारवाई करण्याची जी मोहीम आहे ती मोहीम आम्ही चालू करणार आहोत। सर्वप्रथम प्रत्येक रिक्षा चालकाला ज्याला मराठीचं व्यावहारिक ज्ञान नसेल त्याला नोटीस देणार। 1 महिन्याच्या नोटीसमध्ये जर त्याला व्यावहारिक मराठी भाषेचं ज्ञान आलं नाही तर त्याचं जो बॅज आहे जे लायसन आहे ते 3 महिन्यापर्यंत निलंबित करण्याच्या सूचना परिवहनच्या सर्व अधिकाऱ्यांना आम्ही दिलेल्या आहेत। परंतु ती वेळ येऊ नये अशी आमची प्रामाणिक भूमिका आहे। 1 महिन्याचा कालावधी अनेक रिक्षा टॅक्सी संघटनांच्या नेत्यांनी आमच्याकडे मागितला। अनेक जे राजकीय पक्षाचे नेते त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला मुदतवाढ हवी आहे। परंतु माझं असं म्हणणं आहे की कायद्याच्या कक्षेमध्ये राहून आम्ही ही मुदतवाढ त्यांना देतोय। म्हणजे 30 दिवसाची मुदत आहे पण ती आता कायद्याच्या कक्षेत राहील। आतापर्यंत 105 दिवसाची जी मुदत दिली होती ती कायद्याच्या कक्षेत नव्हती, ती मानवतावादी दृष्टिकोनातून आम्ही दिली होती। आज 30 दिवसाची मुदत दिल्यानंतर जर 30व्या दिवसापर्यंत तुम्हाला मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान नाही आलं तर नाईलाजानं का होईना पण आम्हाला तुमचं लायसन्स जे आहे बॅच जो आहे तो 3 महिन्याकरता निलंबित करता येईल। परंतु तो 3 महिन्यामध्ये सुद्धा जर तुम्ही शिकला नाहीत तर मात्र तुमचं जे बॅज आहे तुमची मुजोरी जी आहे ती जाणीवपूर्वक आहे। मराठी भाषेचा तुम्ही द्वेष करता, महाराष्ट्रामध्ये मराठी संस्कृतीचा तुम्ही द्वेष करता असं समजून पूर्णतः तुमचं लायसन्स आणि बॅच रद्द करण्याचे अधिकार आम्ही आरटीओच्या अधिकाऱ्यांना आता दिलेले आहे आणि कायद्याच्या कक्षेमध्ये राहून मराठी भाषा पूर्ण जगभरामध्ये पोहोचवणं, मराठी भाषेची संस्कृती महाराष्ट्रामध्ये रुजवणं। तुम्ही या, रोजगार उपलब्ध आमच्याकडे आहे, तुम्ही या, रिक्षा चालवा, टॅक्सी चालवा, व्यवसाय करा, आम्ही तुम्हाला सगळ्या सुविधा पुरवून देऊ। आज आम्ही आनंद दिघे साहेबांच्या नावानं एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना जे महामंडळ स्थापन केलं होतं त्या महामंडळामध्ये सुद्धा आता जवळजवळ आमचे 37,000हून जास्त सभासद झालेले आहे। कामगार महामंडळामध्ये ज्या पद्धतीनं विविध उपाययोजना केल्या जातात, योजनांची अंमलबजावणी केली जाते, तशीच ह्या रिक्षा टॅक्सी चालकांसाठी सुद्धा त्या महामंडळामध्ये आम्ही जवळजवळ 57 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे। त्या माध्यमातून विविध योजना, त्यामध्ये विद्यार्थ्यांची योजना असू द्या, त्यामध्ये रिक्षा चालक 65 वर्षानंतर झाल्यानंतर त्याला 10,000 रुपयाचं अनुदान असू द्या, कुणी गंभीर आजारी पडला किंवा इतर काही गोष्टींसाठी उपचारासाठी जर काही निधीची आवश्यकता असेल तर त्या निधीची तरतूदसुद्धा आम्ही महामंडळाच्या ह्या बैठकीमध्ये घेतलेली आहे। परंतु शेवटी कायद्याच्या कक्षेमध्ये राहून मराठी येणं अनिवार्य आहे। मराठीचं ज्ञान तुम्हाला नसेल, तुम्ही जर मराठी बोलू शकला नाहीत मात्र आम्हाला कारवाई ही अटळ आणि त्या माध्यमातून आम्ही राजपत्रामध्ये जी काही आम्ही कायदा केलेला आहे त्या कायद्याची स्पष्टपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना सर्व आमच्या आरटीओच्या लोकांना दिलेल्या आहे। त्याचबरोबर आतापर्यंत असंही लक्षात आलं की हा बॅच देत असताना आतापर्यंत जवळजवळ 9,65,000च्या आसपास आम्ही लायसन्स आणि बॅच दिलेले आहेत। आता तेव्हा जर आमच्या आरटीओच्या अधिकाऱ्यांनी व्यावहारिक ज्ञान त्यांना मराठीचं आहे की नाही ह्याची दक्षता घेतली असती तर आज ही वेळ आली नसती। त्यामुळे उद्यापासून जे काही बॅच दिले जातील, लायसन्स दिले जातील, लायसन्स नंतर बॅच दिला जातो तर त्या बॅचची तपासणी करतानाच त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करावं। त्यांना मराठीचं व्यावहारिक ज्ञान आहे का आणि ते असेल तरच त्यांना बॅच देण्याच्या सूचनासुद्धा मी दिलेल्या आहेत, त्याची अंमलबजावणीसुद्धा उद्यापासून केली जाईल। त्याचबरोबर अनेक तक्रारी आमच्याकडे अशा आलेल्या आहेत की बोगस डोमिसाईल सर्टिफिकेट घेऊन कुणी येतात आणि आम्ही 15 वर्षे महाराष्ट्रामध्ये वास्तव्यात आहे असं दाखवतात। त्यामुळे त्या बोगस डोमिसाईल जर कोणाचं असेल तर त्याची तपासणी करावी। खरं डोमिसाईल असेल तर त्या आरटीओच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जावं, माहिती घ्यावी ते बोगस आहे की खरं आहे, प्रमाणपत्र आहे याची पोलीस स्थानकाच्या माध्यमातून चौकशी करावी आणि नंतरच त्याला त्याचा बॅच द्यावा अशा सूचनासुद्धा आम्ही केलेल्या आहेत। त्यामुळे भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये राहून जर असं कोणी मुजोरी करत असेल आणि चुकीच्या पद्धतीने आणि बनावट कागदपत्राच्या आधारे बॅच घेत असेल, लायसन्स घेत असेल, परमिट घेत असेल तर त्यांनाही आळा घालेल आणि अशा पद्धतीची भूमिका आम्ही आज आरटीओचे आमचे आयुक्त नार्वेकर साहेब, अतिरिक्त आयुक्त आमचे गायकवाड साहेब यांच्या उपस्थितीमध्ये घेतलेला आणि ह्या सगळ्या मोहिमेसाठी आम्ही अतिरिक्त आयुक्त गायकवाडांना ह्या सगळ्या मोहिमेमध्ये प्रमुख म्हणून ठेवलेलं आहे।
पुढील महिन्याच्या अखेरीपर्यंत, म्हणजे 1 महिन्याची आता ही मोहीम आहे, पुढील महिन्याच्या अखेरीपर्यंत हा सगळा अहवाल आम्हाला त्यांनी सादर करायचा. आयडेंटिफाय कसं करणार की कोणाला मराठी येतं, कोणाला मराठी? व्हिडिओ रेकॉर्डिंग ना, आमचे RTOचे अधिकारी त्यांच्याबरोबर चर्चा करतील, संभाषण करतील, त्यांना व्यावहारिक ज्ञान आहे की नाही बघतील. दुसरं महत्त्वाचं, 1,65,600 लोक जी आहे त्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे. आत्ता त्यांची आम्ही परीक्षा घेणार नाही, पण भविष्यात त्यांनी पण, मला असं वाटतं की आता त्यांनी आमच्या ह्या अभियानामध्ये भाग घेतला आणि त्यांना प्रमाणपत्र कोकण मराठी साहित्य परिषदेच्या लोकांनी दिलेलं आहे. त्यामुळे त्यांना आम्ही 1,65,600 जी लोक आहेत त्यामध्ये काही 7-7.5 हजार नापास झाले होते, त्यांची पुनर्परीक्षा घेण्याची आमची सूचना केलेली आहे. त्यांनाही पुनर्परीक्षा घेऊन मराठी शिकवावं अशा सूचना केलेल्या आहेत. त्यामुळे त्या वगळून, तेवढी लोक वगळून अन्य जे अमराठी असतील त्यांच्यावर कारवाई मात्र उद्यापासून अटळ आहे. सर, कारवाई कशी करणार? काय नाकाबंदी करून चौकशी करणार कसं आहे? म्हणजे कशा कारवाई कशी करणार? नाही, कारवाई तर आम्हाला बघा, आमच्या RTOचे अधिकारी कुठेही कुणालाही, आमचं वायू दल आहे RTOचं, त्या पूर्ण राज्यातील वायुदलातील आमच्या वायुवेग पथक जे आमचं आहे त्या वायुवेग पथकातील कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना आम्ही सूचना आत्ताच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दिलेल्या आहेत. नाही त्याच्यामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं जाईल की हे रँडम थांबवून विचारलं जाईल त्याच्याकडे सर्टिफिकेट आहे की नाही हे पाहिलं, मराठी बोलता येतं की नाही हे. नाही, सर्टिफिकेट हा क्रायटेरिया नाही आहे. सर्टिफिकेट असलेल्यावर सुद्धा कारवाई होईल, परंतु आम्ही सध्या त्यांना बाजूला ठेवलेलं आहे. आता ज्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही आणि मराठीही बोलता येत नाही, व्यावहारिक मराठीचं ज्ञान नाही, त्यांच्यावर कारवाई होईल. म्हणजे रस्त्यावरती थांबवून रँडम चेकिंग केलं जाईल? हो, कुठेही थांबवतील, रस्त्यावर थांबवतील, स्टेशनला जातील, ज्या ज्या ठिकाणी रिक्षा टॅक्सीचे स्टँड असतील त्या ठिकाणी जातील, सगळीकडे ज्या ज्या ठिकाणी रेग्युलर आमची तपासणी केली जाते. कारण वायुवेग पथक आहे, आम्ही पूर्ण वायुवेग पथकाच्या माध्यमातून सगळ्यांना सूचना केलेल्या आहेत. व्हिडिओ व्हायरल झालाय, नवी मुंबईमध्ये एक व्हिडिओ व्हायरल झालाय, तो थेट तुम्हाला धमकी देतो एक प्रकारे, मराठी शिकणार नाही असं काम. अरे, प्रताप सरनाईकांना जर अशा धमक्यांनी प्रताप सरनाईकला घाबरलं, प्रताप सरनाईक घाबरला असतं तर आतापर्यंत ही मोहीमच केली असते. त्यामुळे धमक्यांना वगैरे नाही. पण एक गोष्ट आहे, मगरुरी आणि मुजोरी मराठीच्या बाबतीत जर कोणी सहन करेल, ते धमक्या किती येऊ द्या, काही फरक नाही पडत. पण कायद्यामध्ये राहून मी मंत्री आहे राज्याचा, कुठल्या एका पक्षाचा पदाधिकारी नाही की काही करील. मी राज्याचा मंत्री आहे. जो कायदा आहे, कायद्याच्या कक्षेमध्ये राहून कारवाई मी करणार. तुम्ही जो घेतलेला कार्यक्रम होता, पत्र देण्यात आलंय भ्रष्टाचार झाकण्यासाठी या पद्धतीची. अरे, तुम्ही एवढ्या वर्षामध्ये जे करू शकला नाहीत, प्रताप सरनाईकनी 105 दिवसामध्ये केलं. तुमच्या नेत्यांनी फोन करून मला त्याचं अभिनंदन केलं आहे. त्यामुळे तुम्ही, मला असं वाटतं की काही गल्लीतल्या कुठल्या माकडांनी जास्त बोंबाबोंब करायची गरज नाही. सर, तुम्ही जो कार्यक्रम घेतला ठाण्यामध्ये, त्या ठाण्याच्या कार्यक्रमामध्ये गणेश नाईकांनी थेट सांगितले की मला त्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं नाही, फक्त कार्यक्रम पत्रिकेमध्ये फक्त माझं नाव टाकण्यात आलं. नाही बघा, राजकीय पक्षाचे जेवढे काही लोकप्रतिनिधी असतात, शासकीय प्रथेनुसार त्यांना ते निमंत्रण पत्र पोचलं जातं. आता गणेश नाईकां साहेबांकडे भरपूर काही कार्यक्रम असतील, कदाचित त्यांना त्यांच्या PS, OSD किंवा PNनी दिलं नसेल, परंतु शासकीय नियमानुसार प्रत्येकाच्या कार्यालयामध्ये निमंत्रण पत्रिका ही पोचवली जाते.